चलो आता वर्ल्ड वॉरकडे आपण येऊया. वर्ल्ड वॉर, पहिलं विश्वयुद्ध कधी घडलंय? पहिलं विश्वयुद्ध 1914 ते 18. मग ते 19 पर्यंत शांतता बिंतता झाल्या सगळ्या, 19 म्हणूया. आणि दुसरं 1939 ते 42, 43, 44, 45 कधी? 45. ठीक आहे, आठवलं आता पहिलं दुसरं काय आहे ते. पहिल्या विश्वयुद्धाची जरा कारण रिकॉल करा. जस्ट एक वॉर्मअप करूया विश्वयुद्धाच्या टॉपिककडे येताना. पहिल्या विश्वयुद्धाची कारण जर आठवा आणि दुसऱ्या विश्वयुद्धाला तुलना करा त्याची. जरा शिकवलेलं आठवा की मी काय काय सांगितलं होतं. पहिल्या विश्वयुद्धामध्ये प्रत्येक राष्ट्र कसा विचार करायला लागलं होतं. तिकडे टर्की फुटायला लागली होती. रशियाला वाटायचं टर्की फोडावं तर मीच फोडावं, बरोबर ना. दुसरीकडे ब्रिटनला वाटायचं टर्की फुटावी पण रूसचं नियंत्रण तिथं यायला नको, बरोबर. म्हणून तिथं बरोबर ब्रिटिश काहीतरी करत बसलाय. फ्रान्सचं एकच चाललंय की टर्की फुटली तर सिरिया आम्हाला मिळालं पाहिजे. जर्मनी म्हणते टर्कीकडे आपण बघत पण नाहीत का, कारण त्यांना ब्रिटनला खुश ठेवायचंय. आठवलं ते कॉन्फ्लिक्ट सगळं. हां, म्हणजे टर्कीवरून आलेले लेटर पण आम्ही ओपन करत नाहीत असं तो विल्यम केसर म्हणतोय, जर्मनीचा जार. यानंतर बघा मग जर्मनी ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यावेळेस जर्मनी विरुद्ध फ्रान्स हे युद्ध घडलं होतं. त्यामध्ये जर्मनीनं कोणता प्रदेश घेतला होता? अल्सेस लॉरेन्स. आणि मग ते अल्सेस लॉरेन्स परत एकदा फ्रान्स आपल्याकडे घेऊन टाकील असं वाटायला लागलं होतं. म्हणून त्या फ्रान्सचा घेराव करण्यासाठी ऑस्ट्रिया आणि इटली सोबत गठबंधन, त्यामुळे एक गट निर्माण केला गेला, ट्रिपल अलायन्स. आणि मग हे असले ट्रिपल अलायन्स बनायला लागले. तिकडे ब्रिटनला पण गुचकी लागली होती. मग ब्रिटनने पण लगेच तिकडे काय केलं तर रूसचा बंदोबस्त करायचा म्हणून तिकडे जपानसोबत गठबंधन करून ठेवलं. 1904 रूस वर्सेस जपानमध्ये जपान जिंकलं, रूस हारलं. तो तर वेगळा धिंगाणा सुरू झाला होता. म्हणजे प्रथम विश्वयुद्ध, दुसरं विश्वयुद्ध, हे सगळे विश्वयुद्ध एका पर्टिक्युलर कारणाने घडलेले नाही आहेत. युरोपातले वेगवेगळे राष्ट्र वेगवेगळ्या मानसिकतेतनं विचार करतायत. नक्कीच या सगळ्यांच्या पाठीमागे औद्योगिक क्रांती आणि आर्थिक हित साधलेलं आहे. आपलं जास्तीत जास्त आर्थिक हित व्हावं या अनुषंगाने प्रत्येक राष्ट्र स्वतःचा प्रदेश वाढवण्यासाठी एक साम्राज्य विस्तारवादी धोरणं बाळगतंय, येते लक्षात ना. त्यातूनच काही पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार आहेत. याच्यामध्ये दक्षिण स्लावांचा एक वेगळाच मुद्दा होता बघा, बाल्कनायझेशन, बाल्कन समस्या. तो एक वेगळाच फंडा आहे. सर्बिया म्हणतंय की सगळ्या दक्षिण स्लावांचं नेतृत्व आम्ही करणार. ऑस्ट्रियाचं चाललंय की नाही नाही, एवढे एवढे प्रदेश आमचे असणार आहेत. सर्बियाच्या मदतीनं रूसला युरोपमध्ये इंटर करायचं आहे, आठवतं एक एक गोष्ट. आणि ज्यावेळेस मग ऑस्ट्रियाचा राजकुमार नवीन नवीन लग्न झालता म्हणून फिरायला गेला होता बघा सर्बियाकडं, मारला गेला. सर्बियाच्या क्रांतिकारकाने त्याला मारून टाकला. शिकवलं होतं मी तुम्हाला, बरोबर. हां, आणि मग लगेच ऑस्ट्रियावाल्यांना गुचकी लागली. ऑस्ट्रेलिया नाही बरं का, ऑस्ट्रिया. तर ऑस्ट्रियावाले लगेच म्हणले की ते आमचा राजकुमार मेलाय म्हणे, तुमच्याच क्रांतिकारकानं मारलाय, आता आम्ही तुमच्याकडे इन्व्हेस्टिगेशन ब्युरो पाठवणार. ते म्हणे येऊ द्या म्हणे ब्युरो, आम्ही मारतो. सर्बियाने सांगितलं की असले आरोप आम्हाला सांगायचे नाही म्हणे. आठवतंय सगळं. आणि मग त्यातून लगेच धिंगाणा सुरू झाला. ऑस्ट्रियाची बाजू जर्मनीनं घेतली, सर्बियाची बाजू रूसनं घेतली. मोठमोठे राष्ट्र छोट छोट्या मुद्द्यांना धरून भांडायला लागले. झालं सुरू युद्ध, विश्वयुद्ध. त्याच्यातून परत बरं पहिल्या विश्वयुद्धाच्या परिणामामध्ये दुसऱ्या विश्वयुद्धाची कारणं सापडतात, बरोबर ना. कारण पहिल्या विश्वयुद्धानंतर हारलेल्या राष्ट्रांवरती जास्तीत जास्त अन्याय करायचा, अधिक पैसा काढायचा. कारण मित्र राष्ट्र किंवा जिंकलेल्या राष्ट्रांना तो नुकसान भरपाई करायची होती ना, म्हणून त्यांनी हे सगळे कुटाणे करायला सुरुवात केली ती, राईट. आठवतंय. मग ते पॅरिसचं शांती संमेलन असेल, न्यूली करार असेल, त्यानंतर वर्सायसारखा तह असेल, असले सगळे तह अजिबात दूरदृष्टी न ठेवता केले गेले होते. आणि मग त्याच्यातनं काय घडलं पुढे? मग असमृद्ध आणि समृद्ध राष्ट्र बनले. असमृद्ध राष्ट्रांमध्ये हुकुमशाही, समृद्ध राष्ट्रांमध्ये लोकशाही, सो कॉल्ड लोकशाही. जी लोकशाही दुसऱ्या वसाहतींवर राज्य करते म्हणे ब्रिटिश, असली कसली लोकशाही आहे की जी दुसऱ्यांवरती राज्य करू शकते. ठीक आहे, असल्या लोकशाही निर्माण झाल्या. मग एक प्रकारची हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असं संघटन. आणि मग ते आलं दुसऱ्या महायुद्धापर्यंत, परत तिथं भांडले. आणि शेवटची कानफडात अमेरिकेनं मारली जापानच्या हिरोशिमा नागासाकी करून. म्हणजे सगळं संपलं होतं आणि अमेरिकन डायरेक्ट तिकडे फेकले. खाडकने कानफडात बसली, युद्ध शांत. पहिलं दुसरं संपलं. आता थोडंसं या प्रश्नांकडे येऊया आपण. चलो, पहिल्या महायुद्धाची किंवा विश्वयुद्धाची कारणं स्पष्ट करा. बघा, कारणं स्पष्ट करा असं म्हणलेत. दुसरं, सत्ता संतुलनाचे अपयश हे कारण कितपत योग्य आहे.
कारण तर तुम्हाला सांगायचीत. किती मार्काचा क्वेश्चन आहे? पाहिजे होता 150 मार्कांचा. मजाच मजा, म्हणजे एखादं सगळं डायरेक्ट स्कोरच काढून टाकायचं 150 शब्दांचं. मग याच्यामध्ये काय करायचं? पहिल्या हाफमध्ये काय लिहिणं गरजेचं आहे? कारण. आणि दुसऱ्या हाफमध्ये सत्ता संतुलनाचं अपयश हे सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो पहिल्यामध्ये कारण आणि दुसऱ्यामध्ये सत्ता संतुलनाचं अपयश सांगायचं आपल्याला. ओके. आणि हे कारण कितपत योग्य आहे, योग्य अयोग्य पण सांगायचं आहे, कितपत आहे हे पण सांगायचं आहे. म्हणजे पहिल्या हाफमध्ये मी जनरल कारणांची चर्चा करेल, दुसऱ्या हाफमध्ये सत्ता संतुलनाचं अपयश या मुद्द्याला जास्तीत जास्त जस्टिफाय करेल. राईट. नेचर कळाला लिहिण्याचा. ओके. लिखो, म्हणजे रूपरेषा लिहा, कोणकोणते पॉइंट आले पाहिजे. पहिल्या विश्वयुद्धाची कारण सांगा बरं. कारण काय 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 कारण सांगताय पहिल्या विश्वयुद्धाची? साम्राज्यवाद, नवीन साम्राज्यवाद म्हणा त्याला. साम्राज्यवाद नाही, नवसाम्राज्यवाद. नवसाम्राज्यवाद म्हणजे काय? की इतर मोठे मोठे राष्ट्र इतर छोट्या प्रदेशांवरती नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या स्वतःच्या राजकीय घटकांचा वापर करतील तिथं आणि जवळजवळचे प्रदेश काबीज करतील. नवसाम्राज्यवाद. अजून सत्ता, फॉर एक्झाम्पल इलॅबरेट करा. अजून पहिल्या विश्वयुद्धाची कारण सांगा. साम्राज्यवाद तर त्यामध्ये आलाच. अजून अजून काय काय येऊ शकतं? कोणते कोणाचे? आपण तर काय वाढेल नाही बाबा. कोणाचे सैनिक वाढलेत? म्हणजे काय तेच विचारतोय. कुणी केलं तर सैनिकीकरण? जर्मनीचा जार विल्यम केसर यानं सैनिकीकरण केलं. का केलं? नाही नाही, त्याला भीती होती की बघा अल्सेस लॉरेन्स घेतलं होतं त्यानं. त्या अल्सेस लॉरेन्सवर कोण दावा दाखवत होतं? फ्रान्स. त्या फ्रान्सला कायमस्वरूपी त्या अल्सेस लॉरेन्सच्या गुचक्या लागायच्या. ती एवढंच म्हणायचं काय झालं की अल्सेस लॉरेन्स आमचं आहे, ते जर्मनीने घेतलंय. बरं, मग साहजिक आहे ना, ते जर्मनीच्या राजाला हे वाटणार आहे की भविष्यात फ्रान्स कधी ना कधी अल्सेस लॉरेन्सचा मुद्दा धरून आपल्यावर आक्रमण करेल. ही भीती, आणि या भीतीपोटी जहाज निर्मिती करणं, सैन्य निर्मिती करणं आणि ट्रिपल अलायन्स करणं, म्हणजे ऑस्ट्रिया आणि इटली यांच्यासोबत गठबंधन करून फ्रान्सला घेराव घालणं, हे सगळं त्या जर्मनीनं केलंय. ऍक्च्युली ते अल्सेस लॉरेन्ससाठीच झालंय सगळं. ते सैनिकीकरण जे. बरं मला सांगा, पाकिस्तानने सैन्य वाढवले, आपण ग बसू? आपल्याकडे हाय तेवढे आपण दाखवून देऊ. हे बघा एवढे एवढेच आहेत, अजून एवढे वाढून दाखवा. सो साहजिक आहे की नेबरिंग ज्यावेळेस छोटे शेजारचे राष्ट्र ज्यावेळेस अशा ऍक्टिव्हिटी करतात त्यावेळेस आपोआपच एक असुरक्षित वातावरण तिथं निर्माण व्हायला लागतं. ज्यावेळेस जर्मनीच्या शासकानं हे केलं त्यावेळेस आपोआप फ्रान्स स्वतःला असुरक्षित फील करू लागलं. अजून एक केलं होतं बघा जर्मनीच्या शासकाने. काय केलं? कोणतं स्टेटमेंट होतं ते? नॉर्थ अटलांटिक ओशन, नॉर्थ पाहतोय म्हणे सगळं समोर. म्हणजे थोडक्यात त्यानं त्याची आर्मार स्ट्रॉंग केली आणि त्यानं घोषणा केली की इथून पुढे जर्मनी स्वतःचं भविष्य उत्तरी समुद्रामध्ये बघतंय. आता ते उत्तरी समुद्रात बघतंय म्हटल्याच्या नंतर लगेच टेन्शन कोणाला येणार आहे? ब्रिटनला. ज्या राष्ट्राचं आर्मार स्ट्रॉंग आहे त्या राष्ट्राची भीती कोणत्या राष्ट्राला वाटेल माहितीये? ज्यांना समुद्र किनारा भरपूर त्यांना वाटेल. राईट ना. सो ब्रिटनला खूप मोठा समुद्र किनारा आहे, ब्रिटन टेन्शन मध्ये येणार आहे. मग आता ब्रिटन काय करेल? कोणाची बाजू घेईल? सबसे दुखियारा कौन था? फ्रांस ही था जो घिरा हुआ था. सो फिर मग काय करायचं? फ्रान्सला कुरवळायचं, ये बळा माझ्याकडं, आपण दोघं सोबत सोबत. तेरा दुश्मन वही है जो मेरा दुश्मन है, इस नाते हम बनते हैं दोस्त. म्हणजे काय झालं रे? काहीही स्पष्ट नसताना ही राष्ट्र गटबंधन करू लागलीत. हे जे काही सत्ता संतुलन म्हणूया ना, हे अपयशी ठरलंय. समजतंय तुम्हाला? दुसरी गोष्ट अजून काय असेल? टर्कीच्या शासकांनी काय केलं होतं रे? टर्कीच्या शासकांनी काही स्लावांच्या प्रदेशावर हल्ले केले होते आणि मग त्यांच्या संरक्षणासाठी काही युरोपीय राष्ट्र आणि रूस सुद्धा त्यामध्ये प्रवेश करून गेला होता.
रूसचं भविष्यात वाढतं वर्चस्व म्हणजे टर्कीवरती वाढतं वर्चस्व हे ब्रिटन सारख्या राष्ट्राला धोकादायक वाटायला लागलं होतं. म्हणून ब्रिटनने आपोआपच यामध्ये बघा एक काँग्रेस अरेंज केली होती बघा यांनी एक किंवा मला वाटतं की जर्मनीमध्ये एक करार त्यांनी केला होता. या करारामध्ये त्यांनी छोटे प्रदेश वाटून दिले होते. ऑस्ट्रियाकडे काही प्रदेश दिले होते. ओके, आपण त्याला म्हणूया की बर्लिन करार जो होता, हा बर्लिन संघटन जे तयार केलं होतं या बर्लिनमध्ये, कारण टर्कीवरती ज्यावेळेस रूसने आक्रमण केलं अशा वेळेस टर्कीवरती आता रूसी नियंत्रण वाढेल असं ब्रिटनला वाटायला लागलं. म्हणून ब्रिटनने लगेच काय केलं, बर्लिन संघटन तयार केलं. बर्लिनमध्ये सांगितलं की चला हे जे छोटे स्लावांचे प्रदेश आहेत म्हणजे कोणते, सर्बिया, बोसानिया, हर्जेगोविना, येतं लक्षात ना, हंगेरी, हे जे प्रदेश आहेत या प्रदेशांना ऑस्ट्रियाच्या नियंत्रणात आणलं आणि सर्बियाच्या नियंत्रणातून जरा बाजूला काढलं. हे करण्याची गरज नव्हती. म्हणजे तिथल्या लोकांचं जनमत न घेता तुम्ही त्यांच्यावर वेगळं प्रशासकीय नियंत्रण लावताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ब्रिटन स्वतः त्याच्यामध्ये इंटरफेअर करतोय. सिंपल आहे. इथूनच युद्धाला सुरुवात होणार आहे. आणि तत्कालिक कारण काय ठरलं होतं, तत्कालिक कारण काय होतं, ऑस्ट्रियाचा राजा जो होता ड्यूक, बरोबर ना, विल्यम ड्यूक, त्याला मारून टाकलं होतं सर्बियाच्या क्रांतिकारकांना. आणि तिथून पुढे ऑस्ट्रिया विरुद्ध सर्बिया हे युद्ध निर्माण झालं आणि ऑस्ट्रियाची बाजू कोणी घेतली, ऑस्ट्रियाची बाजू घेतली जर्मनीनं आणि सर्बियाची बाजू घेतली रूसनं. झाला कार्यक्रम सुरू. ओके, सो हे सगळं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे ना. म्हणून बघा उत्तराची सुरुवात करताना काय लिहिलं पाहिजे, पहिलं विश्वयुद्ध अनेक परस्पर संबंधित राजकीय, आर्थिक आणि वैचारिक कारणांचे फलपूर्ती होते. जरी बघा आर्क ड्यूक फ्रान्स फर्डिनांडच्या हत्येमुळे युद्ध तत्काळ सुरू झालं असलं तरी युद्धाची मूळ कारणं ही सैनिकीकरण, आक्रमक राष्ट्रवाद, साम्राज्यवादाची स्पर्धा, युती व्यवस्था आणि आर्थिक स्पर्धा यामध्ये दडलेली आहेत. मी काय सांगितलं की तत्कालिक कारण हे जरी ऑस्ट्रियाच्या राजकुमाराचा खून असलं तरी सुद्धा विश्वयुद्धाची मूळ कारणं ही या घटनांमध्ये पाहायला मिळतात आणि ह्याच घटना मी आता इलॅबरेट करेल. सैनिकीकरण सांगेल, आक्रमक राष्ट्रवाद काय सांगेल, साम्राज्यवादी स्पर्धा सांगेल. मी काय करतोय समजतंय, मी हमेशा उत्तर लिहिताना मेन बॉडी काय विचार करतोय आणि त्यानुसार इंट्रो करतोय. आणि चूक काय करताय माहितीये बिगनर्स किंवा आता जी मेन्स लिहिणार आहे ते, तुम्ही विचार करता मी इंट्रो काय लिहू, पहिले बॉडी तर तयार करा मग इंट्रोचं बघा. इंट्रो इज अ ट्रेलर ऑफ एक मेन बॉडी, राईट ना, मेन बॉडीचा ट्रेलर येतो. तर इंट्रो तुम्ही दिसले पाहिजे की हा मी मेन बॉडीत हे लिहिणार आहे. यामुळे होतं काय, ज्यावेळेस मी असा इंट्रो बनवतो आणि मेन बॉडीत हे लिहितो त्यावेळेस आपोआप पेपर चेकरच्या डोक्यात 100 गोष्टी असतील ना की यानं हे पण लिहिलं पाहिजे, ते पण लिहिलं पाहिजे, ते पण लिहिलं पाहिजे. मी त्या गोष्टीला काय करतो, ब्लॉक करतोय आणि मी पेपर चेकरला ह्या गोष्टीमध्ये सीमित करतो की बघा तुम्ही याच्यातच चेक करा मला. आता ही एक मानसिकता आहे लिहिण्याची. तुम्ही जर का साधारण इंट्रो लिहिला की प्रथम विश्वयुद्ध ह्या काळापासून ह्या काळापर्यंत झालं होतं, या युद्धामध्ये 2 राष्ट्र 2 गट पडली होती आणि ह्यामुळेच हे युद्ध खूप मोठं झालं होतं, झालं. मग पेपर चेकर म्हणतो माझ्याकडे बाबा 10 कारण आहेत, तू किती लिहि दाखव. समजतंय, तो कम्पेअर करेल. आणि कोणासोबत कम्पेअर, साहजिक आहे आपलं नॉलेज पेपर चेकर सोबत कम्पेअर करणं म्हणजे हे सगळ्यात मोठं भयानक काम आहे. त्यापेक्षा आपल्याला जेवढं हाय प्रामाणिकपणे तेवढं इंट्रोत मांडायचं, माझ्याकडे एवढं आहे बाबा, ते असं आहे. डन, कळालं. हा नेचर हमेशा ठेवा लिहिण्याचा. तर तुम्हाला हे बघा हे रायटिंग स्किल आहेत, हे काय आहेत, लिहिण्याच्या कला आहेत वेगवेगळ्या. पेपर चेकर काय विचार करून मार्क देत असेल हा विचार जर तुम्ही केला तर आपोआप तुम्हाला लिहिण्याच्या कला येतील. ठीक आहे, बघा मग सैनिकीकरण, युरोपीय राष्ट्रांनी लष्करी शक्तीला राष्ट्र सुरक्षेचा मुख्य आधार मानलं होतं. बरोबर, म्हणजे साहजिक होतं की युरोपमध्ये जी अस्थिर वातावरण किंवा राजकीय अस्थिरता निर्माण झाली, ही राजकीय अस्थिरता कुठे ना कुठेतरी सैनिकीकरणाला बढावा देते. आलं लक्षात ना. विशेष करून तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता जर्मनीला ही कायमची भीती होती की फ्रान्स त्याच्यावर आक्रमण करेल, म्हणून त्यांनी सैनिकीकरण केलं. या सैनिकीकरणामुळे आजूबाजूचे सगळे युरोपीय राष्ट्र घाबरले होते किंवा ते असुरक्षित फील करू लागले होते. हे तुम्ही या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. ओके, आक्रमक राष्ट्रवाद, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये राष्ट्रवाद अतिरेकी स्वरूपात प्रकट झाला होता. थोडक्यात काय तर तुम्ही लक्षात घ्या, जर्मनीचं एकीकरण झालं, इटलीचं एकीकरण झालं,
जर्मनी इटलीच्या एकीकरणानंतर प्रत्येक राष्ट्र प्रत्येक प्रदेश स्वतःच्या सीमा डिसाईड करू लागलं आणि स्वतःला सुरक्षित करण्यासाठी सैन्य निर्मिती करणं आणि जास्तीत जास्त प्रदेश निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलं आणि स्वतःच्या राष्ट्रप्रती एक उग्र राष्ट्रवादी सिद्धांताला बाळगू लागलं. आणि साहजिक होतं की याच्यामुळे एक असुरक्षिततेची भावना जी आहे ती युरोपमध्ये निर्माण होणार आहे. राष्ट्रवादामुळे ऑस्ट्रो हंगेरी साम्राज्य अस्थिर झालं. जो ऑस्ट्रियाचा पार्ट आहे त्याला आणि पुढे जाऊन हंगेरीचा पार्ट आहे याला ऑस्ट्रो हंगेरी असं म्हणलं गेलंय. साहजिक आहे की ऑस्ट्रो हंगेरीच्या सीमा डिसाईड होत नव्हत्या, कारण पूर्वी काय होतं की ऑस्ट्रियानं जर्मनीमधला जो प्रशाचा शासक होता त्याला पण होल्ड करून ठेवलं होतं आणि इटलीचा जो पिडमोंड शासक होता त्याला पण होल्ड केलं होतं. आणि ज्यावेळेस इटली बनलं आणि जर्मनी बनलं बरोबर, आणि तो जो होता नेपोलियनचा नेपोलियन तिसरा, तो ज्यावेळेस त्याच्यानंतर मात्र ऑस्ट्रियाला कुणी तारणहार राहिलाच नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रिया हमेशा वादाच्या भोवऱ्यात होतं. त्यामुळे ऑस्ट्रिया हमेशा त्या दक्षिण स्लावांच्या प्रदेशावरती नियंत्रण करून स्वतःचा सत्ता प्रयत्नात आहे. आणि ऑस्ट्रियाला असं पण वाटतंय की आपण ब्लॅक ओशियनवरती कंट्रोल करावा, काळ्या समुद्रावरती. आलं लक्षात ना. आणि जर काळ्या समुद्रावरती ऑस्ट्रियाची नजर जातीये तर मात्र मग रूस ऑस्ट्रियाच्या किंवा ऑस्ट्रो हंगेरीच्या विरोधात उभा राहतोय. सो साम्राज्य विस्तार हे एक मोठं कारण आहे. ह्या साम्राज्य विस्ताराच्या फिराकमध्ये ना सगळेजण एकमेकांच्या विरोधात कुरखुडी करू लागले, ते लक्षात घ्या. ठीक आहे. साम्राज्यवाद. आफ्रिका व आशियातील वसाहतींसाठी झालेल्या स्पर्धेमुळे युरोपीय राष्ट्रांमध्ये संघर्ष वाढला होता. जर्मनीचा उशिरा झालेला साम्राज्यवादी प्रवेश, ब्रिटन आणि फ्रान्सवादी असंतोष ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कारणीभूत आहेत. म्हणजे जर्मनीचे शासक स्वतःला स्ट्रॉंग करून घेणं येते लक्षात ना. त्यामुळे ब्रिटन स्वतःला असुरक्षित फील करणं, फ्रान्स आणि ब्रिटन ही राष्ट्र गटबंधित होणं, आपोआपच कुठे ना कुठेतरी परिस्थिती अशी निर्माण झाली होती की हा जो साम्राज्यवाद आहे हा साम्राज्यवाद आता युरोपाला विश्वयुद्धाकडे ढकलत घेऊन चालला होता. आणि नंतर युती व्यवस्था, ट्रिपल अलायन्स. बघा ट्रिपल अलायन्स कशामुळे झाला सांगितलं, फ्रान्स आक्रमण करेल म्हणून ते फ्रान्सला घेराव, डन. याच्या बदल्यामध्ये फायनली 1907 पर्यंत ब्रिटन, फ्रान्स, रूस असं गटबंधन तयार झालेलं आहे. नंतर रूसला पण ओढलंय मित्र राष्ट्रांमध्ये. मग हळूहळू आपण म्हणू शकतो की 1907 पर्यंत अशी अवस्था निर्माण झाली की मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र अशी दोन तयार झाली. छोट्या कुरखोडी आणि छोट्या मुद्द्यांना धरून युरोपातील तमाम राष्ट्र दोन गटांमध्ये विभाजित झाली. आणि हेच आहे सत्ता संतुलन किंवा शक्ती असंतुलन. हेच आहे की एका बाजूला कमकुवत राष्ट्र, जे जर्मनी काही खूप जुनं राष्ट्र नाही, जर्मनी त्यावेळेस अगोदरच निर्माण झालं होतं. जर्मनी, इटली जे नवनिर्मित राष्ट्र आहेत ते एका बाजूला आणि जी बलाढ्य राष्ट्र आहेत ती एका बाजूला. अशा पद्धतीचं जे असंतुलन जे आहे ते क्रिएट झालेलं आहे, हे पण इथं सांगायला हरकत नाहीये. आणि मग जो सेकंड हाफ आहे की सत्ता संतुलनाचे अपयश, मग इथं म्हणू शकता की व्हिएन्ना काँग्रेस नंतर टिकवलेले सत्ता संतुलन जर्मनीच्या झपाट्याने झालेल्या उदयामुळे कोसळलं. थोडक्यात काय तर व्हिएन्ना काँग्रेस ही काय होती सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला व्हिएन्ना काँग्रेस कळणार नाही तर एक लक्षात घ्या. नेपोलियन माहिती तुम्हाला सगळ्यांना कोणत्या देशाचा होता? नेपोलियन हा फ्रान्सचा शासक होता. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये शेवटचा नेपोलियन विषयी पण क्वेश्चन येणार आहे परत. नेपोलियन 1915 नेपोलियनला अटक केली गेली आणि तिकडे त्याला सेंट हेलेना बेटावरती टाकून दिलं गेलं. 1921 नेपोलियन मेला तिकडे. नेपोलियन जो होता, नेपोलियनने 1904 माफ करा 1900 म्हणलो मी चुकून, 1804 ते 1815 या कालावधीपर्यंत, म्हणजे 1815ला नेपोलियन अटक, या कालावधीपर्यंत नेपोलियन युरोप टेररमध्ये आणलेलं आहे. सगळे युरोपीय राष्ट्र भीतीदायक वातावरणामध्ये होते. कारण नेपोलियन फ्रान्सचा सत्ता विस्तार जर्मनीकडे केला होता त्यानं, इटलीकडे पण त्यानं नेपल सारखे प्रदेश काबीज केले होते, ऑस्ट्रिया सारखा प्रदेश त्यानं काबीज केला होता. हा नव साम्राज्यवाद नेपोलियनने निर्माण केला होता. नेपोलियनला अटक केली गेली, नेपोलियनला तिकडे सेंट हेलेनावर 1815ला, आणि त्याच्यानंतर प्रत्येक राष्ट्र असुरक्षित फील करतंय ना, कारण नेपोलियनच्या तावडीतली राष्ट्र आता स्वतःचा सीमा डिसाईड करणार आहेत. अशा वेळेस एक करार केला गेला होता, त्याला व्हिएन्ना काँग्रेस म्हणतात. काँग्रेस म्हणजे ग्रुप ऑफ पीपल. ठीक आहे. अशा वेळेस काही सगळ्या राष्ट्रांची काही बुद्धिजीवी मंडळी एकत्र येऊन फायनली युरोपातील राजकीय अवस्था स्थिर करण्याचा प्रयत्न करत होती.
त्याच्यामध्ये ब्रिटन हे पुढे होतं, नेतृत्वात होतं. परंतु ज्या वेळेस जर्मनीच्या जारनं घोषणा केली की आम्ही आमचं भविष्य कुठं बघतोय, समुद्रात बघतोय, झालं हे व्हिएन्ना काँग्रेस पण बोंबललं, संपला सगळा कार्यक्रम. त्यानंतर प्रत्येक राष्ट्र स्वतःला स्ट्रॉंग करायला बघायला लागलं. हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ओके, पहिली गोष्ट तर हे घडलंय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे सांगू शकता आणि मग तुम्ही म्हणू शकता की ट्रिपल अलायन्स एका बाजूला झालं आणि मित्र राष्ट्रांचं संघटन एका बाजूला झालं. तत्कालिक कारणमध्ये बघा तुम्ही लिहू शकता बाल्कन संकट, बाल्कन समस्या, म्हणजे जे दक्षिण स्लावांचे प्रदेश होते यांचं विभाजन केलं गेलं होतं. आलं लक्षात ना की ऑस्ट्रियाच्या तावडीत दक्षिण स्लावांचे बरेचसे प्रदेश दिले गेले होते, याच्यामुळे सर्बिया नाराज झालं होतं. ओके, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो हे अशा पद्धतीचं जे सत्ता असंतुलन आहे ते या कालखंडामध्ये घडलेलं आहे आणि हे सुद्धा त्यासाठी अतिशय महत्वाचं कारण ठरू शकतं. मला वाटतं UPSC 2025 ची मेन्स जी झाली किंवा आय थिंक 24 ची जी मेन्स झाली त्यामध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला गेला सत्ता असंतुलनासंदर्भात. तर ते हेच आहे ते सगळं. त्यासाठी तुम्हाला बाल्कन समस्या माहिती पाहिजे. ओके, त्यासाठी तुम्हाला दक्षिण स्लावांचा मुद्दा माहिती पाहिजे. डन. आता बघा, सत्ता संतुलनाचे अपयश हे युद्धाचे केंद्रस्थानी कारण होते. मात्र सैनिकीकरण, राष्ट्रवाद, साम्राज्यवाद व युती व्यवस्था यांच्यासह मिळूनच पहिलं विश्वयुद्ध घडलं होतं. ज्या पहिल्या विश्वयुद्धातील परिणामातून पुढे दुसऱ्या विश्वयुद्धाची वाटचाल सुरू झाली होती, असं तुम्ही एंड करताना लिहायला हरकत नाहीये.